जय शिवराय। आज आनंद होतोय का आमचे मित्र अजिंक्य भाऊ गोलप आज आपल्या या आश्रमामध्ये आले आणि त्यांनी मला सकाळी फोन केला का भाऊ आपल्याला काय मदतीची गरज आहे आणि ती मदत मला करायची। तर मी सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून देतो। आपल्या शिवजन्मभूमीमध्ये एक तरुण वयामध्ये म्हणजे आता त्यांचं 28 वय चालले आणि युवा सरपंच म्हणून त्यांच्या अख्ख्या पुणे जिल्ह्यात आत्ता ओळख आहे। मग सामान्य जनतेचे काही प्रश्न असले तर त्यांच्या माध्यमातून खामगाव आपली ग्रामपंचायत आहे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यापासून थोडंसंच लांब तिथं भाऊंचे ग्रामपंचायत आहे आणि त्या ठिकाणी आज कमी वयामध्ये त्यांनी म्हणजे ज्यावेळेस सदस्य झाले त्यावेळेस मग त्यांचं वय असं 24 आहे आणि ते आत्ता सरपंच झाले। तर मी पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा देतो। आणि ज्यावेळेस कोरोना चालू होता प्रत्येक माणूस आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये व्यवस्थित होते। तर आपल्या इथं लेण्याद्री गणपती तर त्या ठिकाणी माणसांची येणं जाणं कमी झालं होतं आणि तिथं माकडांची संख्या जास्त आहे लेण्याद्री गडावर जिथं अष्टविनायकापैकी एक गणपती येतो। तर भाऊंना ते कळालं का बाबा तिथं त्या माकडांची म्हणजे नाही का त्यांना उपासमार होती त्यांची कोणाला काय बोलले नाही आणि त्यांनी त्यांच्या परीने जेवढं शक्य होईल केळी असेल मग काय फळं वगैरे असतील ते तिथे नेऊन ठेवायचे आणि ते काम त्यांनी केलं आणि त्याच आशीर्वादाने गणरायांच्या आशीर्वादाने मारुतींच्या आशीर्वादाने महादेवांच्या आशीर्वादाने भाऊंला ते म्हणजे नाही चांगलं काम केलं आणि त्याच्यानंतर ते भाऊ सरपंच झाले। म्हणजे सांगायचं आहे की का चांगलं काम केलं तर नक्कीच चांगली लोक जोडत जातात आपल्याला न्याय भेटत जातो। आणि एकदम म्हणजे सामान्य कुटुंबामध्ये वडील नाही बारीकपणापासून त्यांनी भरपूर स्ट्रगल केलेलं आहे। तो ओळख ह्यासाठी करून देतोय त्यांचा मला आज फोन आला आणि आज मी काम करतो। तुम्ही सगळेजण मला पाहत असतात अक्षय भाऊ काम करतो पण मी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस असे असंख्य भाऊसारखे आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे त्याच्यामुळे मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो। आता तुम्ही पाहता इथं आरडाओरडा पण आपल्याकडे सगळे मनोरुग्ण आहेत आणि आता सगळेजण जेवायला बसले जेवणाची पंगत वाढायला घेणार आहे। त्याचप्रमाणे आमचे मित्र आज योगेशदा पांढरकर व त्यांचे मित्र परिवारही या ठिकाणी आले शुभम भाऊ तर त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो का जे मित्र परिवार आहे त्यांच्याच माध्यमातून मी आज हे काम करतोय आणि खरंच महाराजांनाही अभिमान होईल कारण का अजिंक्य भाऊ आपल्या शिवजन्मभूमीतच काम करत आहेत आणि अखंड हिंदुस्थानाच्या दैवतांचा आशीर्वाद आहे। तर त्यांनी हे मेडिकलचं शिक्षण होतं म्हणजे आपल्याकडे जी लोक आहेत तर ती कोण जागेवरच संडास करतं कोण जागेवर लघवी करतं आणि मनोरुग्ण असल्यामुळे त्यांना डायपर कंटिन्यू लागतात। आता तुम्ही हे बाबा पाहताय कंटिन्यू ड्रेसिंग म्हणजे पूर्ण पाय सडले होते कंटिन्यू ड्रेसिंगचं सामान लागतं। आता मी प्रत्येकाला सांगत असतो प्रत्येकजण पैशाची मदत करू शकत नाही प्रत्येकजण हेच करू शकत नाही तर आपल्याकडून फुलना फुलाची पाकळीत मदत आपण नक्कीच या लोकांसाठी करू शकतो आणि हे चांगल्या मोठ्या प्रमाणात आज त्यांनी ही मदत आपल्या ह्या बेघर बांधवांसाठी केली तर एक त्यांनाही चांगलं आयुष्य लाभो हेच मी छत्रपती शिवरायांच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो। तर तुम्ही गेले तर अजिंक्य भाऊ गोलप इंस्टावर त्यांचं तुम्ही काम पाहू शकता अजिंक्य गोलप या नावाने त्यांचं अकाउंट आहे। विषय एकच आहे का तुम्ही 100% तुम्ही सोशल मीडिया वापरता मला सांगायचा अधिकार नाही तर जो माणूस पुढे जाऊन समाजासाठी काहीतरी चांगलं काम करणारे त्यांना तुम्ही नक्कीच मोठं करण्याचं काम करा जेणेकरून त्यांच्या हातून अजून मोठं काहीतरी काम उभं राहील। तर भाऊही 2 शब्द बोलतील एकदा। नमस्ते सर्वांना। शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून खरं तर अक्षयभाऊ बोराडे आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण या हिंदुस्थानाला माहिती आहे की अक्षयभाऊंचं काम काय आहे आणि लहानपणापासून अक्षयभाऊंची आणि माझी मैत्री आहे त्यांचं काम खरं तर शब्दात मांडता येणार नाही असं काम आहे। कारण आपण जर पाहिलं तर आजची परिस्थिती अशी आहे सोशल मीडियाचं युग आहे धावपळीचं युग आहे प्रत्येक जण आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये बिझी आहे कोण नोकरीच्या निमित्तानं व्यस्त आहे कोण व्यवसायाच्या निमित्तानं व्यस्त आहे। आज आपण विचार केला तर मुलगा आणि मुलगी खरं तर आपल्या आईवडिलांना सांभाळता त्या ठिकाणी आपण किती कष्ट घेतो हे पाहतो परंतु अक्षयभाऊ सारखा माणूस 70 माणसांना सांभाळतो। त्या कशा माणसांना सांभाळतो आज आपण जर त्यांच्याकडे पाहिलं तर ते निराधार आहेत ज्यांना काहीतरी आजार जडलेला आहे जे काहीतरी मनोरुग्ण आहेत अशा माणसांना सांभाळणं ही खरं तर फार जिकरीची गोष्ट आहे आणि तो हा माणूस पूर्ण आपलं आयुष्य त्याने यासाठी वेचलेलं आहे। खरं तर या अक्षयभाऊच्या कुटुंबानी ही सगळी जबाबदारी घेतलेली आहे आणि आमच्यासारखे फुलाची पाकळी करणारी माणसं फार मी म्हणतो त्याला मदत फार कमी येत असेल किंवा जास्त येत असेल पण ज्यावेळेस मदत नाही त्यावेळेस हा माणूस काय करत असेल हा प्रश्न जर आपल्या सर्वांसमोर उभा राहिला तर अंगावर माझ्या आता काटा येतो। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण सगळे मंडळी घेतो पण त्यांचा आदर्श आपण घेतो का हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे।
अनेक वेळा वाईट प्रसंग आले, दुःखाचे प्रसंग आले, पण माणूस खचला नाही. किती धैर्याने तो सामोरे गेला, ह्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार मी स्वतः आहे. अनेक वेळा या आश्रमावर मी आलोय, माझे अनेक मित्र आलेत, महाराष्ट्रातले अनेक सहकारी आलेत, परंतु कुठली अपेक्षा माणसाने कधी धरली नाही, कुणालाही स्वतःहून कधी हे द्या ते द्या म्हटला नाही. जे येईल ते घेतलं, पण ज्या वेळेस नाही त्यावेळेस स्वतःचा अगदी स्वखर्चाने जे काही देता येईल ते या माणसाने त्या ठिकाणी जपलं. या माणसांना सांभाळण्याचं काम एवढं सोपं नाहीये मित्रांनो. माझी एकच विनंती आहे का आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल, कारण शेवटी काय आपण किती धन दौलत संपत्ती बंगला गाडी किती कमवतो हे सगळं आपल्याला सोडून जायचंय, परंतु आपण माणुसकी म्हणून माणुसकी धर्मात काय करतो हे फार महत्वाचं आहे. आणि तो माणुसकी धर्म जपायचा असेल तर माझी एकच म्हणणं आहे का या जुन्नर तालुक्यातल्या शिरोली गावात एकदा भेट द्या. तुम्ही एकदा जर भेट दिली तर 100% माझं आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना का परत अक्षय भाऊंचं जे काम आहे तुम्ही विसरून जाणार नाही. आणि तुम्ही 100 लोकांना ही गोष्ट सांगा. ज्यावेळेस तुम्ही या व्हिडिओ रोजच्या पाहतायत, त्यांना फॉलो करतायत, इंस्टाग्राम असेल, फेसबुकला असेल, हे तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आभासी वाटत असेल, पण ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष इथे येता या सगळ्या रुग्णांची, मनोरुग्णांची, ह्या वयोवृद्ध आजी आजोबांची परिस्थिती ज्यावेळेस पाहता त्यावेळेस तुम्हाला अक्षरशः सांगतो की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे का आपल्याला जेवढं शक्य होईल, त्यांची काही मागणी नाही, पण जेवढं शक्य होईल तुम्ही 1 तीळ 7 जणांनी वाटून खाला, तो 1 तीळ जरी इथं दिला तुम्ही तरी त्यांचं समाधान त्या निमित्तानं होईल. आणि खरोखर मी अक्षय भाऊला मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले माझे सहकारी आहेत पिलाजी शेठ मुंडे, संदीप शेठ मुंडे, सिद्धेश कारबळ आणि आमच्या या संस्थेचे म्हणजे शिवाधार संस्था आणि आपला भाऊ प्रतिष्ठान या संस्थेचे मार्गदर्शक आहेत आमचे मोहन भाऊ वाघ. त्याचप्रमाणे आमचे सगळे सहकारी, त्यांना मी महेश शेठ वाघ यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो की या सगळ्यांच्या प्रेरणेतून सगळ्यांच्या सहकार्यातून हा छोटासा उपक्रम आहे का खरोखर आज माझा योग आहे. मला म्हणजे भरून येते की आज अक्षय भाऊचा आमचा वाढदिवस आहे आणि आमचं प्रेम एकदम भावाभावांचं प्रेम आहे. मी सकाळी फोन केला आणि म्हटलं भाऊ मला असं असं करायचंय, ते म्हणले आज माझा वाढदिवस आहे. मला इतकं आनंद झाला की आजच्या पेक्षा चांगला क्षण आयुष्यात माझ्या इथून मागेही नव्हता आणि कदाचित पुढेही नसेल. माझ्या परिस्थितीनुसार मी एवढं करू शकलो, एवढं माझं समाधान आहे. आज सगळे मंडळी नगरचे वगैरे सगळे मंडळी खेडचे आमचे मित्रपरिवार इथं उपस्थित आहे, मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि तुम्हालाही विनंती करतो हात जोडून का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण आपल्या आयुष्यात पुढे जातोय, तर त्यांचे आदर्श विचार जर घेतले तर निश्चितप्रमाणे अक्षय भाऊ सारख्या सहकार्याला निश्चितप्रमाणे आपण सगळ्यांनी बळ देऊ आणि इथल्या सगळ्यांची प्रेरणा आणि समाधान आणि आनंद आपण आपल्या आयुष्यामध्ये घेऊन पुढे जाऊ. एवढीच प्रार्थना या निमित्ताने ईश्वराकडे करतो की आमच्या अक्षय भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर मी देतोच, पण आमच्या सगळ्यांचं आयुष्य कदाचित कमी कर ईश्वरा आणि त्या या काय म्हणतात देव माणसाला थोडस आयुष्य अधिकच दे, कारण त्याच्या हातून ही सगळी सेवा त्या निमित्तानं घडतीये. एवढ्या शुभेच्छा निश्चितप्रमाणे मी सगळ्या मित्र परिवाराच्या वतीनं आणि जुन्नर तालुक्याच्या वतीनं देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. तर तुम्ही आत्ता भाऊंचं बोलणं पाहिलं तर हा व्हिडिओ मी प्रत्येकाला सांगतात, तुम्ही 100% व्हिडिओ इंस्टाग्रामवर बघा, व्हॉट्सअपला बघा किंवा तुम्ही जो सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर पहा. पण आज तुम्ही भाऊंचं बोलणं पाहिलं, त्यांची तळमळ पाहिली, तर आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या महाराष्ट्राचा विकास जर करायचा असेल तर असे लोक आज राजकारणामध्ये येणं किंवा आपल्या सत्तेत येणं महत्त्वाचं असतं. आणि मी खरं सांगतो बरं का, कोण त्यांना ओळखत असेल नसेल, सरपंच कसा असावं तर यांच्याकडे बघून आदर्श राहावं. खरंच मित्रांनो काही नाही त्यांच्याकडं, घर एकदम साधं आहे, राहणं साधं, ना मोठे 4 व्हीलर आहे ना काय आहे ना काय. आपलं 2 व्हीलरवर सकाळी कोणाचं काम निघालं, कोणाचं हॉस्पिटलचं काम आहे, कोणाचं काय, आपलं 2 व्हीलर घेतात, जुन्नरला येतात, व पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, पोलीस स्टेशन असेल, पुढे येऊन ते लोकांची मदत करत असतात दिवसभर. म्हणजे मी बऱ्याच वेळा पाहिलेले, पण एक पाहिलेले का माणसाने काही कमवलं नाही, पण कोणताही माणूस भेटला तर हक्काने 5 रुपयाचा चहा पाचतो भाऊ. तर हे लय मोठी गोष्ट आहे. म्हणजे तो चहा पिणं सुद्धा आणि तो आपल्या नशिबात येणं ही आपली खरी कमाई असते. आणि भाऊंनी जसं सांगितलं का काय तुम्हाला गाडी बांगला कुठं न्यायचं नाही. आता हे काय आलंय प्रत्येकाला असं वाटतं, पण मी ते अनुभवलेलं आहे. जो एखादा माणूस आहे 10 लाखाची आपल्या अंगाखाली बसायला गाडी, पण एखाद्या गरिबाने असा हात केल्यावर आपण गाडीची काच वर घेतो. तर मग आपली श्रीमंती काय करायची जर आपण पुढच्याला एखादा रुपया देऊ शकत नाही. बरं मी काय म्हणतो ते काय म्हणत नाही तुम्हाला पर तुमची अख्खी प्रॉपर्टीज नाव करा, पण आपल्याला देवांनी देणाऱ्यांमध्ये बनवलंय, घेणाऱ्यांमध्ये नाही. तर त्याच्यामुळे विचार करा आणि चांगलं काम असेल तर 100% लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला त्याच्या मदतीची गरज नसेल. आज अजिंक्य भाऊंला जर
या माध्यमातून आज यांचे कॉन्टॅक्ट वाढले तर नक्कीच एखाद्याच्या घरचं ऑपरेशन असेल पुढं काय असेल त्या लोकांवर अडचणीचे दिवस असतील, कारण का इकडं सगळा ग्रामीण भाग आहे, कोणाला ऑपरेशनची गरज पडते, कोणाला पुण्यात गेल्यावर राहण्याची व्यवस्था पडते. आणि नक्कीच जर तुम्ही अशा माणसांना वर आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना धीर दिला, त्यांना पाठिंबा दिला तर नक्कीच एखाद्या कुटुंबाचं चांगलं ऑपरेशन होईल, त्यांच्या मुलाचं होईल, घरच्यांचं होईल आणि त्यांची राहायची व्यवस्था झाली तर नक्कीच हा तुम्ही व्हिडिओ जो शेअर करणार आहे तो आनंद, तो एक आशीर्वाद नक्कीच तुमच्यापर्यंत जाईल. तर विचार करा. त्याचप्रमाणे आमचे योगेशदादा पांढरकर, शुभम भाऊ हे सुद्धा नगरला राहिले आहेत, त्यांचे मित्र आज या ठिकाणी आले. तर खरंच एक आनंद म्हणून वाटतो. माझ्या हे काम करत असताना असे असंख्य मित्र जोडले गेले आणि महादेव छत्रपती यांच्या मूर्तीपुढे आज ही सगळी बेघर लोक 2 घास खातात. तर भाऊ असंच आपल्या शिवकार्याच्या पाठीशी उभं राहा. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि एकदा फक्त व्हिडिओ व्यवस्थित विचार करा एवढं सांगाल. त्यात परत भाऊंचं वगैरे सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. तर आता जेवण वाढायला घेतो आपण सगळे. म्हणजे ज्यांना कोण नाही आयुष्यामध्ये आपलं म्हणणारं कोण. आणि मी काय म्हणत नाही मी लय मोठं काम करतोय. एक छोटंसं छत्रपती शिवरायांच्या पायाची डोळ लावून, थोडीशी डोळ लावून आपण हे काम करण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांना कचऱ्यातलं अन्न खावं लागतं, विचित्र अवस्थेत राहावं लागतं, त्यांना एक निवारा चांगला या ठिकाणी जेवता येते. तर आता जेवण वाढायला घेतो. तर शिवजन्मभूमीत आले तर आपण नक्की एकदा भेट द्या. नंबर सांगतो 7709092527 याच्यावर आपण संपर्क करू शकता. आणि इंस्टाग्रामला भाऊंचं अजिंक्य भाऊ गोलप या अजिंक्य गोलप या नावाने अकाउंट आहे. तुम्ही त्याच्यावर जाऊन त्यांचं काम पहा आणि चांगल्या माणसाला वर आणा. जय शिवराय, जय संभाजीराजे.